पुरस्कार दिला हातात, पंडितजींनी टाळ्या वाजवल्या आणि मी तसाच परत जायला निघालो तेव्हा एक आवाज आला, सुनो. मी वळून बघितलं, तो आवाज पंडितजींचा होता. मित्रांनो, मी गेलो, त्यांच्या जवळ गेलो, त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि स्वतःच्या जॅकेटचं गुलाबाचं फूल काढून माझ्या शेरवानीला लावले आणि ते म्हणाले, जाओ, बहुत बडे बनवले. हे दृश्य जेव्हा माझ्या आईने पाहिलं तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात आनंद श्रू होते. मी उतरून आईकडे गेलो, माझ्या हातात ते जे आहे ते तिला द्यायला. तेव्हा तिला रडताना पाहिलं तर मी तिला विचारलं, की काय रडतेस काय तू? सगळं चांगलंच होतंय, मग सगळं ते रडायचं काय नाहीये याच्यामध्ये. मला तो अर्थच नाही कळला. आनंद श्रू असतात वगैरे वगैरे काय माहिती होतं. पण तेव्हा तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तिने सांगितलं, की बाळा, आता तुला मी नाही थांबवणार. मला असं कुठेतरी वाटतंय की तू जन्मच या गोष्टीसाठी घेतलेला आहेस. त्यामुळे तुला जे काय करायचंय ते तू कर. चित्रपटात काम करायचं तू कर. असं माझ्या आईने तेव्हा सांगितलं. माझे वडील सुद्धा खूप खुश झाले. मग माझी कामं सुरू झाली आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना खूप मोठा तोटा झाला. डिटेलमध्ये जात नाही मी, पण त्यानंतर ते 6 वर्ष घरी बसून होते. आम्हा सर्वांना, म्हणजे मला आणि माझ्या आईला या गोष्टीचा मनस्ताप झालाच, त्रास झालाच. पण ना काहीतरी स्टेप घ्यायला पाहिजे होती तेव्हा. आणि वयाच्या 6व्या वर्षी मी ठरवलं की आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस. मग त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा ते आपण करू, पण आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस हे 6व्या वर्षी मी हा निर्णय घेतला. मी खूप मोठं काही केलं असं मला वाटत नाही. माझं कर्तव्य मी केलं. आपल्या आई वडिलांमुळे आपण जन्माला आलेलो असतो. तर माझ्या मते आई वडील हे परमेश्वरापेक्षा जास्त मोठे असले पाहिजे मुलाला. तर त्यामुळे तो निर्णय मी घेतला. त्यानंतर काम करत गेलो. एज्युकेशन सांभाळण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण काहीतरी असं झालं की ज्याच्यामुळे मी कामात राहिलो आणि ते एज्युकेशन मागे पडत गेलं. आणि शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की ती एकदा हातातून सुटली ना की पुन्हा हातात येत नाही. तुम्हाला कदाचित सर्वांना सिनेमात काम करणारी माणसं, त्यांचं ग्लॅमर, त्यांनी दिलेला आनंद हा दिसतो फक्त पडद्यावरती. पण त्याच्या मागचे कष्ट किंवा श्रम किंवा कलॅमिटीज याबद्दल माहिती नसते लोकांना. आणि का असावी? पण मी तुम्हाला सगळ्या मुलांना हे सांगू इच्छितो की काहीही तुम्हाला प्रसिद्धी म्हणा, पॉप्युलॅरिटी म्हणा, स्टारडम म्हणा, हे सगळं मिळण्याकरता मेहनत ही तितकीच घ्यावी लागते. आम्ही रात्र शूटिंग करतो. रात्री आमची संध्याकाळी 7ची शिफ्ट कधी असते ती सकाळी 7 पर्यंत आम्ही शूटिंग करतो. दिसताना तुम्ही बघता की आम्ही नाचतोय नाईट साऊंड मध्ये, पण ते त्याला त्रास किती आम्हाला पडतोय आम्हाला माहिती आहे. पण ते काम आहे, ते केलं पाहिजे, ते आम्ही करतो. पण मला नेहमीच असं वाटत राहिलं की मी खरंच अजून शिकलो असतो तर मला खूप बरं वाटलं. पण मी स्वतःहून शिकत गेलो. मी 13 वर्षाचा असेपर्यंत मला इंग्लिशचा गुड मॉर्निंग, थँक्यू, गुड नाईट या 3 शब्दांपैकी चौथा शब्द माहित नव्हता अविनाश. पण मी स्वतः म्हटलं की नाही, मला इंग्रजी शिक. मी स्वतःहून शिकलो. शिकण्याची आवड निर्माण झाली. 9व्या वर्षी मीना कुमारीजी, ज्यांना मी मीना आपा म्हणतो आजी, त्या माझ्या आयुष्यात आल्या, ज्यांनी मला उर्दू ची आवड माझ्यात निर्माण केली आणि उर्दू कसं बोलायचं ते शिकवलं. भाषेवर प्रेम माझं नेहमीच आहे आणि नेहमीच राहणार आहे. बहुतेक ते माझ्या वृत्तीत आहे. विद्यार्थी वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती माझ्यात
अजूनही आहे, त्यामुळे मी अजूनही शिकतो. पूर्वी मी माझ्या सिनियर्स कडनं शिकायचो, आज मी माझ्या ज्युनियर्स कडनं शिकतो. पण मी शिकतोय. शिकत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित मला जर कुठली डिग्री मिळाली असती तर माझं शिक्षण संपलं असं मला वाटलं. ती डिग्री माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझं शिक्षण संपलेलंच नाही, मी अजूनही शिकतो. माझ्या प्रिन्सिपलनी नंतर जाऊन मला पकडलं आणि खूप माझे लाड केले, त्यांनी खूप ऍडजस्ट केलं माझ्याकरता. पण शेवटी त्यांनी मला पकडलं आणि सांगितलं, नाही सचिन, तुला एसएससी झालं पाहिजे. आमच्या वेळेला एसएससी म्हणजे 11वी बोर्ड एक्झाम, 10वी नाही. तर त्यांनी सांगितलं, म्हटलं हो सर, आता मी कुठे करणार काय? ते तू करशील, मी माणसं लावतो तुला शिकवण्याकरता, हे ते तू एक्झाम द्यायची. बरं बाबा. त्या 3-4 लोकांनी माझ्यावर मेहनत घेतली, मी मेहनत केली आणि सगळं करून शेवटी मी तो एक्झाम 11वीची परीक्षा दिली आणि त्यात मला 35% मिळाले. आता ते 35% मिळाले की सरांनी मिळवून दिले मला माहित नाही. पण 35%नी मी पास मात्र नक्की झालो. त्यानंतर कॉलेजला जाण्याची संधी अशा करता मिळू शकली नाही मला, कारण 16व्या वर्षी शोले आणि 17व्या वर्षी गीत गाताचे हे 2 प्रोजेक्ट मला मिळाले. शोलेमुळे गीत गाताचा मिळाला. दोन्हीही चित्रपट 1975 साली